जेव्हा त्यांना हे कळालं कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये 100 किडनी ट्रान्सप्लांट फ्री होतात आहे, तर अशा रुग्ण इथे यायला सुरुवात झाली. त्याच्यातला एक व्यक्ती हा रिक्षा चालक होता. दात्याचं एक मेजर ऑपरेशन असतं, त्याची आपण किडनी काढतो. ते ऑपरेशन जुन्या काळी आपण मोठा चिरा मारून टाके देऊन करत होतो, परंतु आता हे ऑपरेशन आपल्या इथे दुर्बिणीने आयदर लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकच्या मदतीने सुरू झालं, ज्यामुळे दात्याची रिकव्हरी बरीच फास्ट होते. त्याला होणारं जे ऑपरेशन नंतरचा पेन असतो. डोनरला रिस्क आहे का हा एक वेगळा प्रश्न आहे, आणि डोनरचं आयुष्य कमी होतं का हा एक वेगळा प्रश्न आहे. तर डोनरला रिस्क आहे का? नक्कीच आहे रिस्क. कारण एखाद्या व्यक्तीला आपण जर अॅनेस्थेशिया देतोय आणि मेजर सर्जरी करतोय, त्याचा एक ऑर्गन काढतोय, तर सर्जिकल आणि अॅनेस्थेशिया रिलेटेड जी रिस्क आहे ती आहे आणि असणारच आहे. आपण मागील काही दिवसांमध्ये 100 मोफत किडनी प्रत्यारोपण करण्याची योजना आखली होती. बजाज, जसं आपल्याला माहिती आहे की कमलनयन बजाज हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आणि योग्य व्यक्तींना, गरजू व्यक्तींना किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी कमलनयन बजाज या रुग्णालयाने एक मोठी मोहीम हाती घेतली. आमचे CEO डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली. तर त्याद्वारे पहिले 10 ट्रान्सप्लांट आपण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण केले. 10 प्रत्यारोपण. तसं तर कमलनयन बजाज रुग्णालयाचा किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांटचा जो इतिहास आहे तो फारच यशस्वी गौरवगाथा आहे. म्हणजे आता आपण 1200हून अधिक यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट आतापर्यंत केलेले आहे. पण आता रिसेंटली जी खूप मोठी मोहीम समाजासाठी हाती घेतली कमलनयन बजाज रुग्णालयाने, ती आहे 100 आपण मोफत किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण करत आहोत. त्यातले 10 किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले रिसेंटली. त्या अनुषंगाने आजची आपली पत्रकार परिषद आहे. तर मी आमचे CEO डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस सर यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाबद्दल अधिक माहिती द्यावी. त्यानंतर डॉक्टर समीर महाजन. किडनी का जो विषय है, यहाँ पर इंडिया में बहुत ही ज़्यादा पेशेंट को किडनी का प्रॉब्लम है, जिनमें डायबिटीज़, हाइपरटेंशन इंडिया में बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम है. कई लोग डायलिसिस करते करते बिल्कुल अपना खेत भी बेच देते हैं, गरीब हो जाते हैं. तो एक है कि किडनी का ट्रांसप्लांट होना चाहिए, और कमलनयन बजाज में हमने बहुत ही ज़्यादा किडनी ट्रांसप्लांट किए हैं. सारी किडनी ट्रांसप्लांट एक्सट्रीमली सक्सेसफुल है. इसी दौरान हमने सोचा कि हम 100 किडनी ट्रांसप्लांट फ्री करते हैं. जो भी लोग के पास कोई भी फाइनेंशियल सहायता नहीं है, उन लोगों के लिए हमने ये योजना किया है कि बिल्कुल किडनी ट्रांसप्लांट फ्री करते हैं. और आगे भी हम लोग यही करेंगे, क्योंकि हमने देखा है कि किडनी प्रॉब्लम की वजह से, डायलिसिस की वजह से गरीब लोग बिल्कुल बेसहारा हो जाते हैं. उनके लिए कोई भी स्कीम नहीं है, चाहे गवर्नमेंट के लिए या कहीं पर भी, जहाँ पर ये लोग अपना ट्रांसप्लांट कर सकते हैं आराम से. तो तभी के लिए हमने ये योजना स्टार्ट की है. और मैं बहुत ही डॉक्टर महाजन, समीर महाजन से थैंक यू बोलना चाहता हूँ, क्योंकि उन्होंने बहुत ही अच्छा काम किया है. थैंक यू. Again, I am not a good speaker, but थोडंसं या प्रोग्राम बद्दल जर सांगायचं झालं तर आता मागील बरेच वर्षांपासून, म्हणजे काही दशकांपासून किडनी ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम हा बजाज रुग्णालयामध्ये सुरू आहे. आणि पूर्वीच्या काळी सुद्धा बऱ्यापैकी चॅरिटेबल काम आणि योजनेअंतर्गत थोडी आर्थिक सहाय्य घेऊन असे ट्रान्सप्लांट्स आम्ही करायचो. पण त्यात बऱ्याच अडचणी असायच्या आणि रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या संस्थेकडनं जरी मदत मिळाली तरी 3 ते 4 लाख रुपये स्वतः खर्च करायला लागायचे. आणि पूर्णपणे योजनेअंतर्गत जे ट्रान्सप्लांट व्हायचं औरंगाबाद शहरांमध्ये 1-2 ठिकाणी, तर तिथे असं होतं की बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज व्हायचा, रुग्णांना वरील खर्च भरपूर यायचा आणि बऱ्याच अडचणी होत्या. आणि किडनीचा आजार म्हणजे डायलिसिस डिपेंडेंट किडनी फेल्युअर हा आजार हा कधी मी नेहमी म्हणत असतो की हा आजार एका पेशंटचा नाहीये, हा आजार एका फॅमिलीचा आहे. म्हणजे त्या फॅमिलीला तो आजार झालाय. कारण आता तुमच्या मागे बसलेले काही आमचे रुग्ण आहेत जे यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट होऊन डिस्चार्ज झालेले आहेत. तर तो रुग्ण कधी एकटा येत नाही. रुग्ण, त्याच्यासोबत एक नातेवाईक, डोनर
कमीत कमी कुटुंबातले 3 लोक रुग्णग्रस्त होतात, कमीत कमी 2 लोकांचा रोजगार जातो आणि आपल्याकडे असलेली आर्थिक सोशल परिस्थिती बघता घरातल्या 2 लोकांची जर कमाई आणि रोजगार गेला तर कोणी अहवाल दिली तर हा आजार हा नेहमी एका कुटुंबाचा आजार असतो. तर याच्यावर बरीच चर्चा झाली की यात कसं काय करता येईल आणि योजनेअंतर्गत आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्र सरकार हे फार कमी पैसे देतं. तर योजनेअंतर्गत चांगल्या प्रतीचं दर्जेदार सर्व गोष्टी वापरून ट्रान्सप्लांट करणं हे खूपच अवघड आहे. तर मग याच्यावर काय तोडगा काढता येईल? आता आपण सरकारी योजना तर लगेच बदलू शकत नाही, त्याला बऱ्याच अडचणी असतात. तर ह्याच्यावर सखोल चर्चा झाली होती आणि मॅनेजमेंट सीओ सरांची त्यामध्ये खूपच चांगली मदत झाली आणि डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस, डॉक्टर रोटे सर, डॉक्टर मिलिंद वैष्णव या सगळ्यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर शेवटी या कार्यक्रमाला रूप देण्यात आलं. म्हणजे हा एक खूपच मोठा आणि माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी पाहिलेल्यापैकी सर्वात मोठा असा फ्री ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे. कारण जनरली आपण जे ऐकतो की एखाद्या व्यक्तीचं चॅरिटी मधनं ट्रान्सप्लांट झालं, या आधी पण व्हायचे बजाजमध्ये ट्रान्सप्लांट चॅरिटी मध्ये अगदी फ्री, पण दॅट यूज टू बी केस बेस्ड ओकेजनल ट्रान्सप्लांट. हा प्रोग्रामचं डिझाईनच यासाठी करण्यात आलं की कुणी अडू नये, म्हणजे कुणीही व्यक्ती ज्याच्या घरात इलिजिबल आणि मेडिकली फिट डोनर आहे, जे लिगली ऍक्सेप्टेबल आहे, अशा रुग्णाला पेशंट म्हणजे रुग्ण आणि डोनर यांची शस्त्रक्रिया, ऍडमिट असल्यानंतर लागणारे साहित्य, ऍडमिट असल्यानंतर लागणारे मेडिकेशन्स, अॅनेस्थेशियाचा खर्च, ऑपरेशन थिएटरचा खर्च हा सर्व समाविष्ट मोफत करण्याचा हा निर्णय घेण्यात आला होता आणि तो 1-2 नव्हे तर 100 केसेससाठी. तर सुरुवातीला बऱ्याच वेळेस चर्चा अशी झाली की हे फक्त कागदावर आहे, हे यशस्वी करणं फारच अवघड आहे किंवा याला भरपूर अडचणी येतील आणि ते खरंही होतं की अडचणी अनेक आहेत. कारण इतर ऑपरेशन्स मध्ये फक्त रुग्ण आणि डॉक्टर एवढंच असतात. किडनी ट्रान्सप्लांट हे चॅलेंजिंग आहे कारण किडनी ट्रान्सप्लांट मध्ये रुग्ण आणि डॉक्टरांच्या मध्ये डोनर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मॅनेजमेंट आणि गव्हर्नमेंट सिस्टम आहे. कारण किडनी ट्रान्सप्लांट मध्ये अगदी रुग्ण तयार आहे, डोनर तयार आहे, डॉक्टर तयार आहे, पण असं नाहीये. कारण डॉक्टरांची टीम लागते, 2 अनेस्थेटिस्ट, 2 सर्जन्स, 1 नेफ्रोलॉजिस्ट, हॉस्पिटल स्टाफ, आमचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, स्पेशलाइज्ड किडनी ट्रान्सप्लांट नर्सेस, या सर्वांचं एकत्रित योगदान असतं. आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त जे महत्वाचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट समितीकडनं असणारी परमिशन, त्याच्या कायदेशीर बाबी, लिगल अडचणी, हे सर्व करून खरंच येईल का अशी बरीचशी चर्चा पण झाली होती. परत येणाऱ्या अडचणी, मेडिकल अडचणी, होणारे कॉम्प्लिकेशन्स, सक्सेस रेट, रेशो, ह्याच्यावर भरपूर चर्चा झाली. शहरात, हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलच्या बाहेर, आमच्या मेडिकल कम्युनिटीमध्ये भरपूर चर्चा झाली. आणि आज आपण पत्रकार परिषद जे घेतोय तर याच्यामध्ये जे 10 रुग्ण, पहिले 10 रुग्ण, यामध्ये काही सिलेक्टेड नाहीयेत. या प्रोग्रामचा पहिला रुग्ण आणि 10वा रुग्ण असे 10 रुग्ण आम्ही सरळ सिलेक्ट केलेले आहेत. आणि यात एक खूप वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जो आमचा पहिला ट्रान्सप्लांटचा रुग्ण होता त्याच्या म्हणजे या प्रोग्राम मधला पहिला, ऑब्विसली बजाजमध्ये जसं सरांनी सांगितलं 1200+ ट्रान्सप्लांट झालेले, तर ह्याच्यामध्ये जो रिस्क फॅक्टर असतो ऑपरेशन्स मध्ये हा प्रत्येकाला असतो. मग ते अगदी तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत करा किंवा अगदी सुपर डिलक्स मध्ये करा. तर पहिल्या ट्रान्सप्लांटच्या वेळेलाच आम्हाला भरपूर मेडिकल अडचणी आल्या. डोनरला अतिशय दुर्मिळ असं कॉम्प्लिकेशन झालं, ज्याला गुंतागुंतीचा आजार असं म्हणू शकतो आपण, पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम वगैरे. आणि डोनरचे आयुष्य धोक्यात आले होते, डोनर व्हेंटिलेटरवर होता आणि त्यावेळेला डोनरला भरपूर खर्च, व्हेंटिलेटरचा सपोर्ट, काही दिवस आयसीयूचा स्टे, एवढं सगळं लागून देखील डोनर अगदी पूर्ण नॉर्मल आणि आता तुमच्या मागेच बसलेला आहे. तर पूर्णपणे यशस्वी हे पूर्ण 10 पेशंट आणि डोनर हे सगळे डिस्चार्ज झाल्यानंतर आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतो. ह्याचा उद्देश एवढाच आहे की हे अवेअरनेस वाढावं, गरीब रुग्णांना, सोशल इकॉनॉमिक आणि अडचण असणाऱ्या रुग्णांना असं वाटू नये की हा किडनी ट्रान्सप्लांट हा फक्त श्रीमंतांचा आजार आहे, म्हणजे श्रीमंतांचं ऑप्शन आहे. तर ऍटलिस्ट 100 ट्रान्सप्लांट हा नंबर खूप मोठा आहे आणि या रिजन मध्ये तो एक ट्रान्सफॉर्मेशन घडून आणू शकतो. म्हणजे 100 ट्रान्सप्लांट म्हणजे 100 कुटुंब रोगमुक्त होऊ शकतात या प्रोग्राम अंतर्गत. आणि त्याचे रजिस्ट्रेशन आणि ट्रान्सप्लांट अजूनही सुरू आहेत. या 10 नंतरही ट्रान्सप्लांट झालेले आहेत, सुरू आहेत. पण हे 10 म्हणजे पूर्णपणे बरे झालेले म्हणून आपण पहिल्या 10 रुग्णांना इथे बोलवलेले. तर माझ्या प्रॅक्टिस मध्ये पाहण्यात
हा थोडासा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा आगळा वेगळा असा हा ट्रान्सप्लांट प्रोग्राम आहे आणि याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. यानंतर आपण म्हणजे पेशंट आणि रुग्णांचे पण मनोगतही तुम्ही घेऊ शकता, त्यातही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. आपण रिसेंटली आता आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत डॉक्टर राजेश चौधरी, हे प्रख्यात रोबोटिक लॅप्रोस्कोपिक आणि ऑन्को सर्जन आहेत. सुरू करणारा पायोनियर हॉस्पिटल आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात किडनी ट्रान्सप्लांटची सुरुवातच मेजरली इथे झालेली आहे. तर आधी कसं आहे, आपण यात एक पेशंट असतो ज्याला किडनी बसवली जाते आणि दुसरा असतो जो किडनीचा दाता असतो. दात्याचं यात मेजर ऑपरेशन असतं, त्याची आपण किडनी काढतो. ते ऑपरेशन जुन्या काळी आपण मोठा चिरा मारून टाके देऊन करत होतो. परंतु आता हे ऑपरेशन आपल्या इथे दुर्बिणीने आयदर लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकच्या मदतीने सुरू झालंय, ज्यामुळे दात्याची रिकव्हरी बरीच फास्ट होते. त्याला होणारं जे ऑपरेशन नंतरचा पेन असतो, दुखणं असतं, ते बरंच कमी होतं. तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमचे प्रमुख किडनी डॉक्टर डॉक्टर अजय ओसवाल आणि मी डॉक्टर राजेश चौधरी आम्ही मिळून हे पहिले लॅप्रोस्कोपीच्या प्रक्रियेने सुरू केलं की दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पूर्ण किडनी सेपरेट करतो लॅप्रोस्कोपीच्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने, आणि त्यानंतर मग एक छोटंसं फक्त किडनी बाहेर काढता येईल एवढे छोटे उघडून ती किडनी बाहेर काढायची. म्हणजे जो किडनी दाता असतो त्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच तो उठून फिरणं चालणं सुरू होतं. हार्डली आपण 3 ते 4 दिवसात त्याला घरी पाठवू शकतो. त्याला होणारा त्रास कमी असतो, कारण इथे दाता हा आपल्याकरता जरी पेशंट म्हणून ऍडमिट झाला तरी तो पेशंट नसतो. तो ऍक्च्युअली एक किडनी दाता असतो, ऍक्च्युअली त्याला आजार काही नसतो. तर त्याची रिकव्हरी फास्ट होणं हे तितकंच महत्वाचं आहे, त्याला कुठलाही त्रास नव्हता. तर त्या दृष्टीने आपण इथे पहिले लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने गेले एक साधारण 3 वर्ष झाले आपण नियरली 90% जे डोनर असतात ते दुर्बिणीच्या सहाय्याने करतो, लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपल्या इथे रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यापासून रोबोटिक सर्जरीच्या सहाय्याने आपण आता जे किडनी काढण्याचं आहे ते सुरू केलेलं आहे. त्यात फायदा असा होतो की रोबोटिक सर्जरी म्हणजे एकदम मॅग्निफाईड असतं की आपण आपल्या नॉर्मल डोळ्यांनी जे दिसतं त्याच्यापेक्षा आपण जेव्हा रोबोटच्या सहाय्याने ते करतो तेव्हा ते 10 पट मोठं दिसतं मॅग्निफाईड. त्याच्यामुळे आपण जेव्हा ती किडनी पूर्ण सेपरेट करतो पेशंटच्या शरीरापासून, त्याच्या रक्तवाहिन्या ज्या सेपरेट करतो त्याला इजा होण्याची, त्याला आपण सेपरेट करताना जे आपण त्याला बाहेरून धक्के वगैरे लागतात ते कमीत कमी होतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांची क्वालिटी जी असते ती आपण किडनी काढतो त्याची ती अत्यंत सुस्थितीत असते. त्यामुळे जे नंतर काही कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क असते की रक्तवाहिन्याला काही डॅमेज झाल्यामुळे ती एकदम निग्लिजिबल होते. तर बजाज हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या सहाय्याने आपण हे गेल्या 3 महिन्यापासून रोबोटिक डोनर सर्जरी जे सुरू केलेले आहेत, आणि रोबोटच्या सहाय्याने जेव्हा करतो तेव्हा पेशंटला होणारा म्हणजे त्या दात्याला होणारा त्रास हा कमीत कमी असतो. जी किडनी निघते ती एकदम सुस्थितीत असते. हा मेजर ऍडव्हान्टेज आहे. आणि आपण आता बऱ्याच सर्जरी यातल्या ह्या बजाज ट्रस्टच्या चॅरिटी मधून, म्हणजे ऍक्च्युअली कसं होतं की आपण जेव्हा रोबोटिक मशीन वापरतो, रोबोटिक मशीनची कॉस्ट बरीच जास्त असते. मशीनची इनिशियल इन्व्हेस्टमेंट, त्याची वॉरंटी किंवा त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते डिस्पोजेबल असतात, म्हणजे ते आपण सिलेक्टेड काही केसेसला वापरून ते टाकून द्यावे लागतात, तर त्याची कॉस्टिंग वाढते. तर आपण बऱ्याच केसेसमध्ये जे गरीब रुग्ण असतात त्यांना या जे रोबोटिक मशीन्सचे ऍडिशनल चार्जेस आहेत ते बजाज ट्रस्टच्या सहाय्याने हॉस्पिटलच्या चॅरिटीच्या माध्यमातून आपण त्यांना चार्जेस न लावता करतोय. हा एक मेजर आपण ब्रेक थ्रू इथे अचीव्ह केलेला आहे बजाज हॉस्पिटलमध्ये. महाराष्ट्रात खूप कमी सेंटर्स आहेत जिथे रोबोटिक डोनर नेफ्रेक्टमीची फॅसिलिटी अवेलेबल आहे. मराठवाड्यातलं तर रोबोटिकचं आपलं पहिलंच सेंटर. सर, दाता जो आहे त्याच्या आयुमानात काही बदल होतो? नाही, युजली नाही. आपण जेव्हा कोणाची किडनी काढली जाते ना त्याच्या आधी त्या पेशंटच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. त्याच्या दोन्ही किडनीचं फंक्शन चांगलं आहे का, त्याला बाकी शरीरात काही विकार आहेत का, भविष्यामध्ये त्याला किडनीची इन्सफिशियन्सी होण्याची रिस्क आहे का, हे सर्व करूनच ती काढली जाते. त्याच्यावर महाजन जे आहेत हे तुम्हाला डिटेल्स सांगू शकतो. डोनरचं आयुष्यमान कमी होतं का, किंवा आपल्या समाजात जेव्हाही आम्ही पेशंट बघतो तर सर्वांचा एकच प्रश्न असतो की आधी एक रुग्ण होता आता दुसऱ्याला याद करायचं का. तर याच्यामध्ये अवेअरनेस यासाठी महत्वाचा आहे की डोनरला रिस्क आहे का हा एक वेगळा प्रश्न आहे, आणि डोनरचं आयुष्य कमी होतं का हा एक वेगळा प्रश्न आहे. तर डोनरला रिस्क आहे का, नक्कीच आहे रिस्क. कारण एखाद्या व्यक्तीला आपण जर अॅनेस्थेशिया देतोय आणि मेजर सर्जरी करतोय, त्याचं एक ऑर्गन काढतोय, तर सर्जिकल आणि अॅनेस्थेशिया रिलेटेड जी रिस्क आहे ती आहे आणि असणारच आहे. त्याला रिस्क नाही आहे असं नाही म्हणू शकत आपण. पण रिस्क किती आहे तर लेस दॅन 0.1%, म्हणजे 1000तून एखाद्याला कॉम्प्लिकेशन होऊ शकतं.
आता दुसरा जो प्रश्न आहे तो डोनरचं आयुष्यमान कमी होतं की तेवढंच राहतं. तर या प्रश्नाचं एक गमतीशीर उत्तर आहे म्हणजे जे लिटरेचर आहे, मेडिकल लिटरेचर, वेस्टर्न लिटरेचर मध्ये बऱ्यापैकी स्टडीज झालेले आहेत त्याच्यावर, आणि 2 स्टडीज अशा आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डोनर्स त्यांनी घेतले होते. 25 ते 30 वर्षापूर्वी झालेल्या स्टडीज आहेत ज्यामध्ये डोनरचं आयुष्यमान वाढलेलं दिसतं. आता हे थोडंसं गमतीशीर आहे की किडनी डोनेट केल्यानंतर आयुष्य वाढू शकतं का, तर तसं नाहीये ते. त्याच्यामध्ये जो अभ्यास करण्यात आला तर त्याचा कन्क्लुजन, इन्फरन्स असा होता की आपण जनरल पॉप्युलेशन कुठल्याही देशाचे असो, आपण काही दरवर्षी किंवा 2 वर्षातून एकदा जाऊन मेडिकल हेल्थ चेकअप करत नाही, एक्सेप्ट एम्प्लॉई जे असतात कॉर्पोरेट कंपनीजचे. त्याशिवाय त्या व्यतिरिक्त कुणी आमच्याकडे तर येणारे डोनर बऱ्यापैकी जे आई वडील असतात जे मुलांना किडनी देतात ते आयुष्यात पहिल्यांदा टेस्ट करत असतात. पण किडनी डोनेट केल्यानंतरचं जे पॉप्युलेशन आहे, म्हणजे जे आपण जर 100 डोनर, आता हे जे 10 बसलेले डोनर्स आहेत तर हे अगदी ग्रामीण भागातले आहेत, त्यातले काही एकदम अशिक्षित आहेत, शेतकरी आहेत. तर हे सुद्धा किडनी डोनेट केल्यानंतर वर्षातनं 2-3 वेळेस, एक वेळेस तरी किमान सर्व त्यांचं ब्लड युरिनचं टेस्ट करणार, कारण त्यांना हेल्थ रिलेटेड अवेअरनेस आलेला आहे ऑलरेडी आता या प्रोसेस मधून गेल्यानंतर. तर त्यांना होणारे जे जनरल आजार आहेत, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे किंवा इतर काही आजार असतील, हे लवकर डिटेक्ट होतात, डायग्नोज होतात आणि ट्रीट होतात. तर अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट होत असल्यामुळे कदाचित डोनरचं आयुष्य कमी न होता इक्वल किंवा उलट बेनिफिट झालेलं आहे डोनरला. पण जर आता याचा सायंटिफिकली किडनीवर होणारा परिणाम जर विचार केला आपण, तर किडनी डोनेट केल्यानंतर, एक किडनी काढल्यानंतर एका किडनीवर पूर्ण शरीराचा साफसफाईचा भार येतो, आणि त्यानंतर किडनीचं जे पॉवर आहे, जे जीएफआर मध्ये आपण मोजतो, तो उर्वरित जी किडनी आहे ती जर चांगली असेल तर त्याचा जीएफआर वाढलेला आढळलेला आहे स्टडीज मध्ये. म्हणजे साधारणतः जर दोन्ही किडनी मिळून 90 जीएफआर असेल तर एका किडनीचा रफली 45, तर हा 45 जीएफआर हा 50, 60, 70 पर्यंत जातो हळूहळू जर आपण त्यांचा स्कॅन वगैरे केला तर. म्हणजे उर्वरित किडनी जी आहे ती थोडी चांगली काम करायला लागते. आणि जनरली स्टडीज मध्ये डोनरच्या आयुष्यमानावर किडनी डोनेट केल्यामुळे कुठलाही परिणाम झालेला आढळलेला नाही. पण डोनर सुद्धा इतर जनरल पॉप्युलेशन सारखा आजारांसाठी ससेप्टेबल आहे, म्हणजे त्यालाही आजार होऊ शकतात, आणि जर त्यांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर पुढील आयुष्यात झालं तर त्यांनाही किडनीचा आजार होण्याची रिस्क आहे. म्हणजे डोनर इज लाईक एनी अदर पर्सन प्रोव्हाइडेड ही टेक्स हिज केअर अँड मेडिकल इव्हॅल्युएशन रेग्युलर. अनावधानाने त्यांनाही किडनी म्हणजे लिटरेचर मध्ये, आमच्या प्रॅक्टिस मध्ये फॉर्च्युनेटली आपल्याकडे झालेलं नाहीये, पण हे लिटरेचर मध्ये मेन्शन्ड आहे, बट इट इज व्हेरी व्हेरी रेअर, म्हणजे खूपच दुर्मिळ आहे. पण असं भविष्यात होऊ शकतं का? थिओरिटिकली काही होऊ शकतं. नॉर्मल माणसाला जी किडनीचा आजार असेल तर त्याला रिस्क आहे. म्हणजे जर आता काही लोक, बरेच लोक जन्मजात त्यांना एकच किडनी असते, अॅनॉमली, कंजेनायटल अॅनॉमली, त्यातल्या सगळ्यांना किडनीच्या आजाराची गरज होत नाही, किंवा फारच कमी लोकांना होते, एखाद्यालाच होतं. म्हणजे एकच किडनी आहे, त्यात किडनी स्टोन झाला किंवा इतर काही किडनीचा आजार झाला, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस झाला, तर तशा लोकांना फक्त आजार, म्हणजे किडनी डोनेट करणारा व्यक्ती हा जन्मजात एक किडनीवर ज्वाला जसा असतो तसा आहे, तर त्यांना किडनी एक असल्यामुळे आजार नाहीये, पण इतर आजारांमुळे किडनी फेल होऊ शकते. जशी 2 किडनी असताना पण होऊ शकते, तशी 1 किडनी असताना. लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक ट्रीटमेंट करण्याचा बराच लाभ झालेला आहे, जसं सरांनी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. मोठ्या सर्जरी करून जेव्हा डोनर घरी जायचा तेव्हा 7 ते 8 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवायचो, आणि नंतर एक साधारण 2 आठवडे पेशंटला आराम करायला लागायचा. म्हणजे साधारण डोनरला 1 महिना या आजारामध्ये राहायला लागायचं. आता मात्र परिस्थिती अशी आहे की जनरली 4 दिवसानंतर आपण डिस्चार्ज करतो, आणि पुढचे 3-4 दिवस म्हणजे त्यांना बेड रेस्ट तसं आम्ही सांगतच नाही. सपोज इन केस एखादा फार्मर असेल त्याचं तर हे करणार 100% हार्डवर्क करू शकतो, हार्डवर्क करू 100% हार्डवर्क करू शकतो. मी शेतकरी आहे, मग मी किडनी दिली तर घरात कसं कोण काम करणार असं. तर मी त्यांना गमतीशीर हे विचारत असतो, उलट प्रश्न विचारत असतो की तुम्हाला किडनी द्यायची की तुमचे हात किंवा पाय द्यायचे. हार्डवर्क हे आपल्याला हातापायाने करायचे, ते तसेच राहणार आहे. किडनीचं काम हे साफसफाईचं आहे, किडनी करत राहणार. त्याचा कंट्रोल करणे, आणि ज्यांना इतर काही आजार आहे, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा किडनी स्टोन, तर त्याचं रेग्युलर चेकअप करणे हेच आपण करतो. आज कमल नयन बजाजमध्ये जे किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे, आपण रुग्णांशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचे अनुभव होते आणि काय काय त्यांना त्रास झाला आहे. खाली बस अक्षय, खाली बस. मला 1 वर्ष किडनीचा आजार होता, लहानपणापासून मला किडनी नाही आहे. आवाज मला
मला लहानपणापासून किडनी नाही आहे ते आम्हाला मागच्या वर्षी समजलं. आम्हाला इंटरनेटद्वारे कमल बजेटमध्ये फ्री फास्ट ऑपरेशन होत आहे असं समजलं. ते आम्ही जाणून इथं आलो तर इथं महाजन सर म्हणून भेटले, त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला. नंतर इथला स्टाफ, इथले कर्मचारी साऱ्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. आमचं किडनी ट्रान्सफर मोफतमध्ये झालं. डोनर मम्मीने मला किडनी दिली. आणि डोनर पण सेफ आहे आणि मी पण सेफ आहे. किती दिवस झाले? आम्हाला ऑपरेशन होऊन 26 मार्च 2025ला आमचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन होऊन 2 महिने 15 दिवस झाले. आम्ही एकदम फिट आहोत. किती दिवस होते? 2 मंथ. आता काही त्रास 5 वगैरे नाही? नाही, आता काही त्रास. तुमचं नाव? 60-65 दिवस झाले आम्हाला ऑपरेशन. तुमचं नाव? ऋषिकेश देवीदास शिंगणे, राहणार जळगावमी, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. ओके. आवाज. मेरा नाम है शिव शकील, जानवी का रहने वाला है। 6 महीने से मेरा डायलिसिस चालू था। फिर महाजन सर के यहाँ पर पता मिला माको बजाज हॉस्पिटल का। महाजन सर से बात हुई, महाजन सर ने हमको बताया ऐसे योजना में ऑपरेशन हो जाएगा, अच्छे से फ्री हो जाएगा। पहले की डायलिसिस चालू 6 महीने से होगा, अभी तक ऑपरेशन होगा। 5 तारीख ऑपरेशन होगा, 5 तारीख 3 महीना 2024, अभी तक 4था महीना चालू ऑपरेशन होगा। तरह से अभी मतलब दोनों से हाँ नहीं कोई टेंशन, तबीयत खराब हुई थी बाद में सब मालिक सर सौजी सर सब मीटिंग में सब अच्छे से बैठ कर भैयाला काही त्रास नाही तुम्हाला? अच्छा, म्हणजे कधी समजलं तुम्हाला त्याच्या किडनीचं कसं डायलिसिस केल्यानंतर सरांनी माझ्या सरांनी सांगितलं की असं किडनी ट्रान्सफर आखिरीच्यामध्ये फ्रीमध्ये आई नाही चांगलं झालं म्हणजे दोघींचंही चलो.